स्वागत आहे तुमचं आपल्या श्रेया कॉर्नर या चॅनलवर। आज आपण एक जबरदस्त रेसिपी शिकणार आहोत, पनीर मसाला। या रेसिपीमध्ये पनीरचे मुलायम क्यूब्स आणि मसाल्याचे अनोखे मिश्रण आपल्याला एक छान अशी चव देईल। तर चला सुरुवात करूया आणि पाहूया पनीर मसाला कसा तयार करायचा। सुरुवातीला गॅसवरती भांडे ठेवून त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपण ग्रेव्ही तयार करण्यासाठी मसाला काढून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण या ठिकाणी अशा प्रकारे 2 मीडियम साइजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे, ते पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। नंतर आपण 2 इंच अद्रक घेतलेले आहे, ते घालूया आणि ते घालून घेतल्यानंतर हे सर्व मिक्स करायचे आणि त्याला चांगली उकळी आणून हे आपण शिजवून घेणार आहोत। कांदा पूर्णपणे ट्रान्सफर होईपर्यंत आपण हे चांगले शिजवून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपले मिश्रण शिजवून तयार झालेले आहे। झाऱ्यामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता कांदा पूर्णपणे ट्रान्सफर झालेला आहे, म्हणजे आपले हे शिजून तयार झालेले आहे। यातील सर्व पाणी आपण काढून घ्यायचे आहे आणि एका प्लेटमध्ये हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। हे थंड झालेले आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेणार आहोत। काजू भिजत घातले होते ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी आपली पेस्ट तयार झालेली आहे। त्यानंतर 2 चमचे आपण तेल घेतलेले आहे, फोडणी देत आहोत। त्यासाठी त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत। खडे मसाले घेतलेले आहे, त्यामध्ये हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, लवंग आणि तमालपत्र हे घेतलेले आहे, ते घालून घ्यायचे आहे। मसाल्यांचा सुवास येईपर्यंत आपण हे परतून घेतल्यानंतर यामध्ये हिंग घालून घेणार आहोत आणि कढीपत्त्याची 8 ते 9 पाने घालून घ्यायची आहेत। त्यानंतर बारीक कट केलेला मीडियम साइजचा एक कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला वाटण काढलेले आहे, ते घालून घ्यायचे आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा आपण हळद घालून घेणार आहोत। 1 मिनिट आपण हे चांगले परतून घेणार आहोत। या ठिकाणी हळद घातल्यानंतर आपण हे मसाल्याबरोबर चांगले परतून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आपण पनीर मसाला घालून हे चांगले आपण परतून घेणार आहोत। हे सर्व मसाले आपण 5 ते 7 मिनिटांसाठी शिजवायचे आहे। जोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत हे चांगले आपण परतून घेतलेले आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता हे आपले मस्त असे परतून झालेले आहे। त्यानंतर आपण 200 ग्रॅम पनीरचे चौकोनी आकारामध्ये अशा प्रकारे कट केलेले आहे, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि पनीर आणि मसाला आपण 3 ते 4 मिनिटांसाठी चांगले मिक्स करून घेणार आहोत। हे मिक्स झालेले आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। किती ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपली 10 मिनिटं झालेली आहे। याच्यावरती झाकण आपण काढून पाहूया। झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली पनीर मसाला रेडी झालेला आहे। हे पहा, एकदम मस्त अशी ग्रेव्ही देखील तयार झालेली आहे। पनीर मसाला तयार झालेला आहे। आपण एका सर्विंग बाउल मध्ये सर्व करून घेणार आहोत। या ठिकाणी बाउल मध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। या ठिकाणी आपला खाण्यासाठी पनीर मसाला तयार झालेला आहे। टेस्ट करून पाहणार आहोत। त्यासाठी आपण या ठिकाणी चपाती आणि भात घेतलेला आहे आणि ही पनीर मसाल्याची रेसिपी तयार करून ही आपण आता टेस्ट करून पाहणार आहे। सुरुवातीला आपण ही चपाती बरोबर टेस्ट करून पाहणार आहोत। हे पहा, चपातीमध्ये पनीर घेतल्यानंतर दाबल्यानंतर एकदम मुलायम असे हे पनीर शिजलेले आहे आणि याची ग्रेव्ही देखील मस्त अशी झालेली आहे। आपण टेस्ट करून पाहूया। याची चव अप्रतिम अशी झालेली आहे। त्यानंतर आपण ही भाताबरोबर टेस्ट करून पाहूया। हे पहा, अशा प्रकारे आपण भातामध्ये हे ग्रेव्ही चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि ही आपण टेस्ट करत आहोत।
टेस्ट केल्यानंतर याची चव एकदम मस्त अशी झालेली आहे। एकदम झटपट आणि स्वादिष्ट अशी ही पनीर मसाल्याची रेसिपी आपण तयार केलेली आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।